आज बऱ्याच दिवसांनी आपण या आपल्या यूट्यूब चॅनलवरती काही घेऊन येत आहोत. मागचा जो आपला सीझन झाला, त्याला तुम्ही सर्वांनी खूप छान प्रतिसाद दिला. अजूनही त्याच्याविषयी मला अभिप्राय येत आहेत. आता आपण एक नवीन सीझन घेऊन येत आहोत, पण तो पुढच्या आठवड्यामध्ये. आजचा हा जो आपला एक अभिवाचनाचा जो एपिसोड आहे किंवा हा जो एक भाग आहे, ती एकच कथा आहे आणि ती कथा अभिवाचन केलं आहे डॉक्टर वंदना घोडके यांनी. डॉक्टर वंदना घोडके यांनी ही जी कथा अभिवाचन केलं आहे, त्याविषयी मी तुम्हाला एक खास काही गोष्ट आहे. ती गोष्ट ह्या अभिवाचनानंतर सांगेन. आजची जी कथा आहे, तिचं नाव आहे जिना. 2022 मध्ये जेव्हा माझ्या वडिलांचं एक मोठं ऑपरेशन झालं होतं आणि पुण्यामध्ये ते एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होते. त्या काळामध्ये मी पेशंटचा नातेवाईक या हॅशटॅगमध्ये मला जे अनुभव आले त्याविषयी काही लेख फेसबुकवर लिहिले होते. त्याच लेखांमधील जिना हा आजचा लेख आहे. तर नक्की ऐका आणि डॉक्टर वंदना यांच्याविषयी जे काही मी सांगणार आहे, ते आपल्या या अभिवाचनाच्या नंतर मी सांगतो. थँक यू. कथेचं नाव आहे जिना. लेखक डॉक्टर अमित बिडवे. वाचन डॉक्टर वंदना घोडके. आज एका हॉस्पिटलचा जिना घाईघाईने चढत होतो. 15 पायऱ्या असतील. माझ्या पुढे कठडा पकडून उजव्या हातात 2 पिशव्या सांभाळत एक 60च्या आसपासचे गृहस्थ हळूहळू जिना चढत होते. किरकोळ शरीरयष्टी, अंगात मळकट शर्ट, साधीशी पॅन्ट. सहसा मी असं कधी करत नाही, पण आज का कोणास ठाऊक वाटलं आणि मी मागून त्यांच्या खांद्यावर हात ठेवत म्हणालो, द्या इकडे पिशव्या. त्यांनी आश्चर्याने माझ्याकडे पाहिलं. एकंदरीत माझे कपडे, डोळ्यांवर राहून गेलेला गॉगल आणि तसं पाहता माझं वय. मी देखील गेलोय की 50शीत. म्हणजे आमच्या वयात फारसं अंतर नसावं. असू द्या, ते संकोचून म्हणाले. तरी मी पिशव्या घेतल्या. त्यांनी अजून विरोध करू नये म्हणून भराभर पायऱ्या चढलो आणि वर जाऊन उभा राहिलो. ते जिना चढताना माझ्याकडे पाहून छान हसले. जवळ आले. पिशव्या माझ्याकडून घेतल्या, खाली जमिनीवर ठेवल्या आणि माझ्या दोन्ही खांद्यांवर अलगद हात ठेवले. बायको सिरियस आहे माझी, खूप नाजूक अवस्थेत आहे. पण आज आत्ता पायऱ्या चढताना असं वाटलं जगल ती. अजून जगात आहे चांगुलपणा शिल्लक. सरसरून काटाच आला अंगावर. किती किरकोळ, साधी, क्षुल्लक गोष्ट वाटते आपल्याला, पण घेणारा त्यातून काय कसं घेईल हे सांगता येत नाही. आज मनोमन ठरवलं, कोणी दखल घेऊ दे वा ना घेऊ दे, निरपेक्ष वृत्तीने जमेल तितकं दुसऱ्यासाठी करत राहायचं. आयुष्याचा जिना चढत असताना असंच जमेल तितकं दुसऱ्याचं दुःख हलकं करायचा प्रयत्न करायचा. वरच्या टोकावर पोचल्यावर जे समाधान मिळेल तोच तर स्वर्ग की. ऐकली कथा? कसा होता अनुभव? डॉक्टर वंदना यांनी हे अभिवाचन देखील खूप छान केलं आहे. डॉक्टर वंदना यांनी हे अभिवाचन देखील खूप छान केलं आहे. खास सांगायची गोष्ट अशी होती की डॉक्टर वंदना आणि माझा परिचय हा फेसबुकवरती झाला आणि गेले एक 5-6 वर्ष त्या माझी पुस्तके वाचून, फेसबुकवरचे लेख वाचून सातत्याने त्याविषयी अभिप्राय देत असतात. आजवर आम्ही प्रत्यक्षात खरं तर भेट पण झालेली नाही आहे. पण गेल्या वर्षभरामध्ये काही कारणांनी, काही निमित्ताने 1-2 वेळा फोनवर बोलणं झालं. आपला हा जो अभिवाचनाचा एपिसोड सुरू झाला, त्यावेळी त्यांनी असं मला एक रिक्वेस्ट केली होती की मला एका कथेचं ह्यातील अभिवाचन करायला नक्की आवडेल. तर मी म्हणालो ठीक आहे की आपला हा एक सीझन पूर्ण होऊ द्या, त्यानंतर आपण ठरवूया. दरम्यानच्या काळात आमचं फोनवर किंवा व्हॉट्सॲपवर 1-2 वेळा बोलणं झालं, चॅटिंग झालं. तेव्हा त्यांना आता सध्या
लिव्हरचा बराच ॲडव्हान्स्ड कॅन्सर झालेला आहे आणि सध्या ती ट्रीटमेंट घेत आहेत, किमोथेरपी चालू आहे आणि अशा सर्व ह्या व्याधींना तोंड देत देत त्या अतिशय छान मोटिवेशननी या आजाराला फेस करत आहेत. तर त्यांची एकंदरीत हे सगळं दुखणं, त्यासाठी चाललेला लढा आणि त्यातून त्यांची सकारात्मक जी जगण्याकडे बघण्याची वृत्ती आहे, ह्यामुळे मी फार जास्त भारावून गेलो. म्हणजे आता आजची सुद्धा जी कथा आपण ऐकली, त्याचं रेकॉर्डिंग त्यांनी ज्या दिवशी केलं, त्या दिवशी दुपारपर्यंत त्या हॉस्पिटलमध्ये केमोथेरपी घेत होत्या आणि ती घेऊन आल्यानंतर संध्याकाळी त्यांनी रेकॉर्डिंग केलं आहे. मला हे खूप छान वाटलं. कारण त्यांनी आपले सुरुवातीचे जे अभिवाचनाचे एपिसोड होते, ते ऐकल्यानंतर मला असा मेसेज केला होता, की माझ्या आजारपणामुळे यातील बऱ्याचशा कथा, त्यातल्या त्यात उभारी नावाची जी एक कथा आपण हिरेमठ सरांनी त्याचं अभिवाचन केलं आहे, ती ऐकल्यानंतर खूप जास्त आजाराकडे सकारात्मक दृष्टीने पाहण्याचा मला असा एक छान एक प्रकाशाचा कवडसा मिळाला. आणि जसा त्यांना आपल्याकडून जसं एक मोटिवेशन मिळालं, तसं त्यांच्याकडे पाहून मला सुद्धा खूप जास्त मोटिवेशन असं वाटलं, की असं आपण देखील आयुष्यात जी संकटं येतात, काही आजार होतात, त्यावेळी त्याच्याकडे कसं पाहायला शिकलं पाहिजे, हे वंदना त्यांनी आपल्याला नक्कीच शिकवलं आहे. तर आजचा एपिसोड कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा आणि आपण एक नवीनच अभिवाचन एपिसोडची सीरीज घेऊन लवकरच येत आहोत. थँक यू.